एवढं पोट म्हणजे एवढं पोट नमस्कार, मी वर्षा उसगावकर. कांचन ग्लोबल फाउंडेशन यांच्याशी मी जोडली गेली आहे गेल्या 3 वर्षांपासून तरी. आणि माझ्याकडे एक पिल्लू होतं, ज्याला मी वाचवलं. त्याचं नाव लकी आणि तो अपाहिज झाला होता त्याच्यावरनं. तिथून आमच्या असोसिएशनची सुरुवात झाली आणि त्यांनी त्याला सांभाळायला घेतलं वाड्याला. वाड्याला त्यांचं मोठं शेल्टर होम आहे. अजून मी तिकडे गेली नाही, पण मी जाणार आहे एक दिवस वेळ काढून. आणि आज मी त्यांच्या ह्या मडक मार्वेमध्ये जे ओपनिंग झाले आहे कांचन ग्लोबल फाउंडेशनतर्फे, हे छान असं अफोर्डेबल क्लिनिक जे सगळ्यांना म्हणजे अ, त्यांना अफोर्ड होईल अशा प्रकारचं क्लिनिक. कारण कसं असतं, मोठे मोठे क्लिनिक्स असतात तिथे पर डे खूप किंमत असते आणि ती सगळ्यांना, कारण सगळ्यांना जनावरांना पाळायचा हक्क आहे आणि खूप प्रेम पण करतात लोक. आणि समाजाचा भागच आहे आपल्या. मी असं समजते की ही जी जनावरं आहेत रस्त्यावरची, कुत्री, मांजरं किंवा गाय, बकरी जी काय आहेत, ते आपल्या समाजाचा भाग आहेत. आणि मला असं वाटतं की आपण त्यांना आपलं समजून आपला जो वाटा आहे खारीचा तो उचलला पाहिजे प्रत्येकाने. कसं असतं की प्रत्येकाला पेडिग्री कुत्रे आवडतात, पेडिग्री मांजरं आवडतात, मोठमोठ्याची ती पर्शियन कॅट्स वगैरे. मी समजू शकते त्यांची आवड आहे. काही काही जण तर इम्पोर्ट करतात, जर्मनीवरनं, लंडनवरनं इम्पोर्ट करतात. पण मला असं म्हणायचं आहे, तुमच्याकडे एवढा पैसा आहे ना इम्पोर्ट करण्यासाठी, त्यातला थोडा जर तुम्ही अशा फाउंडेशनला दिलात तर कल्याण होईल समाजातल्या जनावरांचं. आता हे पिल्लू आहे माझ्या बाजूला इथे झोपलं आहे, एवढं निष्पाप आहे हे पिल्लू. तर अशी अनेक पिल्लू म्हणजे पिल्लं जी असतात कुत्र्याची, मांजराची, ती अशी बेवारशीसारखी पडलेली असतात. त्यांना सर्दी होते, खोकला होतो, त्यांना जेवण मिळत नाही आणि ती मरतात शेवटी. तर मला असं म्हणायचं की त्याची प्रजा वाढू नये म्हणून मुळात त्यांना न्यूटर करायची अत्यंत गरज असते. ह्या सगळ्यासाठी पैसा लागतो. आणि अशा प्रकारची जी क्लिनिक्स असतात कांचन ग्लोबल फाउंडेशनतर्फे, अशी जर खूप क्लिनिक्स आली, प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये खूप पैसा जातो. मी स्वतः, माझ्याकडे खूप मांजरं आहेत, पण मी तरी किती पाळणार, कारण माझी त्याला काही मर्यादा आहे. तर आपल्याला जर मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करायचं असेल तर अशा प्रकारचे जे NGOज आहेत त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे आणि जेणेकरून सगळ्या जनावरांचं कल्याण होईल. धन्यवाद.